हां, गतवर्षी आम्ही जे टाकलेलं नाही औषध त्याच्यामुळं कसा बांध सगळा वाळून गेला आहे. फार गवत होतं, इंचोकाट्याचा त्रास व्हायचा. असा एक मोठा साप निघाला होता, तुम्हाला सांगतो उगा. ते ऊसाचं रान करताना असा मांडी एवढा साप होता, मांडी एवढा साप. मग आम्ही आमच्या रोगाबाला म्हणलं, तुम्ही काय करा बाबा, त्याला ते तणनाशक मिरा 71 हे फवारून काढा बाबा. बघा कसं गवत जळालं आहे सगळं. आणि इकडं बघा कसा गहू दिसतो टवटवीत, हे का. त्याला म्हणायचं बनशी गहू. बघा जवळून बघा तुम्ही, की काय असं काही खोटं नाही, अगर काही नाही. बाप दाखवणार त्या श्राद्ध कर. हां, जसे आम्हाला बासरींनी सहकार्य केलं ना, तसं आम्हाला रानसुद्धा सहकार्य करते उगा. हो, कसा लव 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 करतोय गहू, हे का. बघा सूर्य मावळतीला चालला, बघा सूर्य मावळतीला चालला आता सूर्य. हां, बघा गहू, त्याला म्हणायचं बनशी गहू. बनशी म्हणजे गावरान. तो छातीपर्यंत येतो आणि त्याची पोळी अतिशय सुंदर सुंदर, नाही चांगली तर होतेच पोळी, पण पचायला एकदम सोपी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोळी खाताना लुसलुसीत पोळी वाटते एकदम. उगा ज्याला दात नाहीत ना, त्यांनीसुद्धा पोळी ती खावा. त्याला चावायची गरज नाही. आणि त्याच्यात बकरीचं दूध असावा, आणि नाही तर मग शेंगदाण्याची चटणी आणि दही. काय ती बनशी गव्हाची पोळी लागते महाराजा. का आता तुम्हाला ते खायलाच मिळत नाही सिटीच्या माणसाला, काय तुम्हाला त्याची चव काढणार आहे. अहो, ते शेतकऱ्यांनीच खावा काय ती, आणि शेतकऱ्यांनीच द्यावा. त्याच्या वांब्या जर तुम्ही खाल्ल्या ना, काय म्हणता वांब्या लागणार आहे त्याच्या. लय भारी वांब्या लागतात महाराजा. इतक्या भारी वांब्या लागतात त्या गावाच्या की नंबर 1. आणि ती वांब्या खाल्ल्यानंतर माणसाचं कसं आहे, ताकद येते त्याला. आणि ताकद आल्यानंतर उत्साह येतो. बनशिको खाल्ल्यानंतर उत्साह येतो, ताकद येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जोम वाढतो, जोम. बघा आता जोम म्हणजे कशासाठी असतो, जोम काय ती लक्षात घ्या, कळणाऱ्याला कळेल ती काय ती. त्याने जोम वाढतो, म्हणून बनशी गहू खावा लागतो. तेव्हा जोम वाढतो माणसाचा. हां, ज्यांनी खाल्ला त्यालाच कळतं. आता ते आम्ही सांगून काही तुम्हाला उपयोग नाही. ते त्याचा भावच 80 रुपये किलो. तेव्हा ते लोक 80 रुपयाचा, आता सध्या खात नाहीत लोक 80 रुपये किलोचा गहू. ते आपले खातेत कोणचे 21-90, पुन्हा अर्जुन, पुन्हा दुसरा, असे गहू खातेत. यांनी काय 2 पोळ्या खाल्ले की लगेच झालं पोट रिकामं. भातासारखं असतं हो. कशासाठी असतं, भातासारखं. पण हे गहू खाल्ल्यानंतर का नाही, आयला तुम्ही म्हणताल की खरंच आयला दादानी गहू पेरला आणि ते खाल्ला. 15 दिवसातच खा. त्याचा फरक तुम्हाला नाही जाणवायचा, पण तुमच्या मंडळीला जाणवेल, एवढं लक्षात ठेवा. त्याचा फरक तुम्हाला जाणवणार नाही, त्याचा फरक मंडळीला जाणवेल. मंडळीसुद्धा म्हणजे दचकून उठेल की अरे असं काय झालं तुम्हाला 15 दिवसात. मग तुम्ही छातीवर हात मारून म्हणायचं, अगं मी बासरीवाली काकाने आपल्याला गहू दिला आहे ना, तो 15 दिवसापासून मी खातो आहे, त्याच्यामुळं तुला फरक जाणवा लागला आहे. हसायसारखं नाही बरं का, विनोदाने म्हणतो मी, पण सत्य आहे बरं का ते, अतिशय सत्य आहे. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझ्या ट्यूब चॅनलवर तुम्ही मला मागणी करा. बनशी गहू फक्त एक 10 किलोच खा, 15 किलोच खा, आणि मग मंडळीला विचारा कसं काय वाटतं आहे. हां, धन्यवाद. कॉमेंट करा, विनोदाचा भाग सोडून द्या, कॉमेंट शेअर करा. माझ्या मायबापानं, शेतकरी माणूस आहे मी, शेतात येतो. कष्ट करा आणि भाकर खा. आमच्या बापाने आम्हाला शिकविले, कष्ट करा भाकर खा. त्या आम्ही कष्ट करतो, आम्ही भाकरी खातो. नमस्कार, धन्यवाद.